नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आतिश कदम ऑनलाईन क्लासमध्ये आपले स्वागत। आज आपण MA सेकंड इयर 4th सेमेस्टर युनिट फर्स्ट भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचे योगदान या प्रकरणातील गांधीयोगीन स्वातंत्र्य चळवळीत विजयालक्ष्मी पंडित यांचे योगदान अभ्यासू। प्रस्तावना। भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा कालखंड हा इसवी सन 1885 ते इसवी सन 1947 हा आहे। या कालखंडाचे प्रमुख 3 युग मानले जातात। इसवी सन 1885 ते इसवी सन 1905 या कालखंडास गोखले युग म्हणतात। इसवी सन 1905 ते इसवी सन 1920 या कालखंडाला टिळक युग म्हणतात व इसवी सन 1920 ते इसवी सन 1947 या कालखंडाला गांधी युग म्हणतात। इसवी सन 1920 पासून ते इसवी सन 1947 पर्यंत महात्मा गांधीजींनीच राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व केले। त्यांच्याच नेतृत्व व मार्गदर्शनाखाली इसवी सन 1920 मध्ये असहकार चळवळ, इसवी सन 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ व इसवी सन 1942 मध्ये भारत छोडो चळवळ झाली व 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला। मुंबई हेच राष्ट्रीय आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते। महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय राष्ट्रीय आंदोलनात पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनीही सहभाग घेतला होता। यामध्ये अनेक स्त्रियांचा सहभाग होता। विजयालक्ष्मी पंडित, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, अमृता कौर, डॉक्टर सुशीला नायर, सुचेता कृपलानी, अवंतिकाबाई गोखले, अरुणा असफ अली, हंसाबेन मेहता या गांधी युगातील महत्त्वपूर्ण स्त्रिया होत। येथे आपण विजयालक्ष्मी पंडित यांचे गांधी युगातील स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा अभ्यास करू। 1. जन्म व बालपण। विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 18 ऑगस्ट इसवी सन 1900 रोजी अलाहाबाद येथे झाला। मोतीलाल नेहरू व स्वरूप राणी यांच्या त्या कन्या होत। जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत। विजयालक्ष्मी पंडित यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते। त्यांचे बालपण सुखवस्तू कुटुंबात झाले होते। 2. विजयालक्ष्मी पंडित यांचे शिक्षण। नेहरू घराणे खूप श्रीमंत म्हणतात की या घराण्यातल्या मंडळीचे कपडे धुवायला पॅरिसला जात होते। एवढ्या श्रीमंत घराण्यातील मुलगी थोडीच पाठशाळेत जाणार? शाळाच तिच्या घरी येत असे। म्हणजे मिस ह्युअर या इंग्रजी प्राध्यापिका त्यांना शिकवायला घरी येत असत। घरच्या घरी प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्या स्वित्झर्लंडला गेल्या व आपले उच्च शिक्षण त्यांनी स्वित्झर्लंडला पूर्ण केले। 3. विजयालक्ष्मी पंडित यांचा विवाह। शिक्षण पूर्ण झाल्यावर विजयालक्ष्मी पंडित यांचा इसवी सन 1921 मध्ये विवाह झाला। रणजित सीताराम पंडित या महाराष्ट्रीयन बॅरिस्टरशी त्यांचा विवाह झाला होता। विवाहामुळे स्वरूपकुमारी नेहरू आता विजयालक्ष्मी पंडित झाल्या होत्या। 4. सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग। इसवी सन 1920च्या असहकार चळवळीत विजयालक्ष्मी पंडित यांनी भाग घेतला होता। तसेच इसवी सन 1930 मध्ये भारतात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली। विवाहापूर्वीच विजयालक्ष्मीचा महात्मा गांधींशी संपर्क आला होता। वडील मोतीलाल नेहरू
व भाऊ जवाहरलाल नेहरू देशाच्या राजकारणात व स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते. याचा प्रभाव त्यांच्यावर पडणे साहजिक होते. इसवी सन 1930-31च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे इसवी सन 1932मध्ये त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. 5. पहिल्या प्रांतीय महिला मंत्री. इसवी सन 1933मध्ये अलाहाबादला आल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केली. इसवी सन 1934मध्ये अलाहाबाद नगरपालिकेच्या सदस्या म्हणून त्या निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे नगरपालिकेचे शिक्षण सभापतीपदही होते. इसवी सन 1937मध्ये ज्या प्रांतीय निवडणुका झाल्या त्यात उत्तर प्रदेशातून त्या निवडून आल्या होत्या व प्रांतात त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळाले होते. भारतात प्रांतिक मंत्रिपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. 6. भारत छोडो चळवळीत सहभाग. सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाप्रमाणेच भारत छोडो चळवळीतही विजयालक्ष्मी पंडित यांचा सहभाग होता. त्यामुळे इसवी सन 1942मध्ये त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते. 9 महिने त्या तुरुंगातच होत्या, पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. 7. विजयालक्ष्मी पंडित यांचा अमेरिका दौरा. इसवी सन 1944मध्ये रणजित पंडित यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या निराश न होता आलेल्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. त्या नुसत्या रडत न बसता त्यांनी भारतात राहिल्याने पतीची आठवण सारखीच येत राहील म्हणून त्यांनी इसवी सन 1944 ते इसवी सन 1946 या काळात अमेरिका दौरा केला. या अमेरिकेच्या त्या सहलीला गेल्या नव्हत्या, तर त्यांनी अमेरिकेला व्याख्यान दौरा काढला होता. 8. विजयालक्ष्मी पंडित भारतीय राजदूत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहेच, पण इसवी सन 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले व इसवी सन 1949मध्ये राजदूतपदी त्यांची नियुक्ती झाली. इसवी सन 1949 ते इसवी सन 1952 या काळात त्यांनी अमेरिका व मेक्सिकोत भारताच्या राजदूत म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली होती. तसेच इसवी सन 1954 ते इसवी सन 1962 या काळात ग्रेट ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच इसवी सन 1963मध्ये स्पेन व आयर्लंडमध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केले होते. 9. युनोच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष. इसवी सन 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांनी इसवी सन 1947 ते 48, 1952 ते 53 व इसवी सन 1963 या काळात युनोच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि या सर्वावर कळस म्हणजे 15 सप्टेंबर 1953 रोजी त्यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्षपद प्रथमच भारताला मिळाले होते व या आमसभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. हा असा अमूल्य बहुमान त्यांना त्यांच्या कर्तबगारीमुळे मिळाला होता. 10. विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल. विजयालक्ष्मी पंडित यांनी शिक्षण सभापती, स्थानिक स्वराज्य व आरोग्य मंत्री, भारतीय राजदूत
उच्चायुक्त, युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा अशी अनेक राजकीय पदे भूषविली होती. तसेच इसवी सन 1962मध्ये त्यांनी राज्यपाल पदही भूषविले होते. इसवी सन 1962 ते इसवी सन 1964 या काळात त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. 11. विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू. अशा या महान कर्तबगार गांधीयुगातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित यांचा 1 डिसेंबर 1990 रोजी मृत्यू झाला. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. अशा प्रकारे विजयालक्ष्मी पंडित यांचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. धन्यवाद.